राजमाता जिजाऊ. ज्या वयात मुले खेळण्यात दंग असतात, त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या. लष्करी प्रशिक्षणासाठी लखोजींकडे हट्ट करणाऱ्या जिजाऊंना शूरवीरांच्या कथा ऐकून स्फुरण चढे. म्हाळसाईंनी आपल्या लेकीला अशा कथा सांगून तिच्या शूरपणाला प्रोत्साहन दिले. शत्रूचे सरदार आयाबायांची अब्रू वेशीवर टांगत होते. मुलींचा लिलाव होत होता. स्वातंत्र्य कशाला म्हणतात हे विसरून गेलेला समाज निमूटपणे सगळे अत्याचार सहन करत होता. शेतकऱ्यांची तर याहूनही वाईट अवस्था होती. पिकवावे आपण आणि कणगी मात्र बादशाची भरावी. घाम गाळावा पण पोट भरू नये. समाजाची ही दयनीय अवस्था जिजाऊंना बघवत नव्हती. त्यांना या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणारा वीर पाहायचा होता. पराक्रमी शहाजीराजांची ओढाताण जिजाऊ जवळून अनुभवत होत्या. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही इत्यादी शाहींमध्ये पराक्रम गाजवूनही त्यांचे असलेले दुय्यम स्थान जिजाऊंना जाणवत होते. ती सत्ता असली तरी तेथे मान सन्मान नाही, स्थिरता नाही, रयतेचे कल्याण नाही. याचे विचार जिजाऊंना सतत अस्वस्थ करीत होते. या समाजात मुलाच्या जन्माआधी त्याच्या जीवनाचे ध्येय ठरवणाऱ्या किती माता असतील हे ठरविणे अशक्यच. पण एका मातेने ती किमया केली आणि शतकानुशतके स्वराज्यावर अन्याय करणाऱ्या दैत्यांचा निपात झाला. पुत्र शिवरायाच्या समयी गरोदर असताना घोड्यावर मान देऊन शिवनेरीच्या दिशेने घोडदौड करणाऱ्या माता जिजाऊने स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढच रोवली असे म्हणावे लागेल. आसमानी सुलतानी संकटांची बिकट वाट सगळीकडे असतानाही धुरंधर माता किल्ले शिवनेरीवर विसावली आणि या सद्गुणी पुत्राला जन्म देऊन शिवाई देवीचा कृपाप्रसाद म्हणून शिवाजी नामकरण करून त्यास इतिहासाचे बाळकडू पाजले. शिवरायांच्या आयुष्यातील 50 पैकी 45 वर्षे त्यांच्यावर मायेची नजर ठेवणारी राजमाता म्हणजेच जिजाऊ. माता जिजाऊंचे कर्तव्य फार थोर. महाराज शिवाजींच्या बालमनावर त्यांचे संस्कार घडीघटकेला होत होते. हिऱ्याला पैलू पाडण्यासारखे हे कठीण काम जिजाऊंनी केले. आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन, व्यवस्थापन, मुत्सद्देगिरी, शस्त्रविद्या व पराक्रम अशी राजस व सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता. महाभारत व रामायणातल्या आदर्श पुरुषांच्या शौर्याच्या व न्यायाच्या कथा त्या शिवबांना रोज सांगत. तर दुसरीकडे राजकारणाचे धडे, जहागिरीची व्यवस्था व शालेय शिक्षण यांची माहिती देखील स्वतः राजमाता जिजाऊच राजांना देत होत्या. न्यायनिवाडा करण्याचे प्रशिक्षण मिळाले ते राजमाता जिजाऊबाईंकडूनच. शहाजीराजांची कैद व सुटका, अफजलस्वारी, शिवरायांची आग्रा कैद आणि सुटका अशा स्वराज्यावर आलेल्या एकाहून एक प्रचंड संकटांना सामोरे जाण्याची प्रेरणा त्यांनी शिवरायांना दिली. मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात, पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत. शहाजीराजांच्या गैरहजेरीत
त्यांनी दोन्ही भूमिका पार पाडल्या. या संस्कारांच्या जोरावरती छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची, प्रोत्साहनाची, मार्गदर्शनाची फुंकर घालत त्याला राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या. रायगडावर शिवराज्याभिषेक झाल्यानंतर 12 दिवसांनी 17 जून 1674 रोजी त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला. रायगडाच्या पायथ्याशी पाचाड या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे. अशा या थोर मातेस विनम्र अभिवादन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.